मैत्रिणींनो, मी पद्मा. आज तुम्हाला मी जवळ्याची चटणी करून दाखवणार आहे. तर हा जवळा ह्याला आपण सुकट म्हणतो. हे पाहिजे असे बारीक सुकट आहे. ह्याची मी कांदा घालून हिरव्या मिरचीची चटणी करून दाखवणार आहे. तर ही आता मी स्वच्छ निवडून आणि पाखडून घेतलेली आहे. तर आपल्याला आता ह्याला भाजायची आहे. एकदम खमंग अशी भाजून घ्यायची आहे. तर गॅस चालू केलेला आहे मी. कढईमध्ये आपण हे सुकट घालूया आणि त्याला भाजून घेऊया. भाजल्यामुळे आपली चटणी छान लागते, खमंग अशी लागते. नेहमी भाजून घेतले की असं त्याचा कच्चेपणा निघून जातं. म्हणून आपल्याला हे सुकट छान भाजून घ्यायची. आणि तो सुकट भाजते तोपर्यंत मी तुम्हाला सांगते साहित्य काय घ्यायचे ते. हे पहा, असे हे 4 कांदे घेतले ह्या साईजचे मी बारीक चिरून घेतले. आणि 10 ते 12 ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखटवाल्या आहेत, तुम्ही कमी पण करू शकता. आणि ह्या 4 कुड्या लसणाच्या मी लसूण सोलून घेतला आहे. आणि थोडीशी कोथिंबीर. आता मिरची आणि लसूण आणि कोथिंबीर क्रश करून घेणार आहे. हे आता ही सुकट बारीक गॅसवर मी छान अशी भाजून घेतलेली आहे. सुकटचा वास येईपर्यंत अशी तिला खमंग भाजायची. छान वास आला ना भाजलेला की समजायची आपली सुकट भाजली. आता हे मी गॅस बंद करते. आणि आता आपल्याला ह्याला धुवून घ्यायची. तर ही मी पाण्यामध्ये घालते आहे. आणि धुवायची आणि त्याला भिजत घालायची आहे. हे पहा, ह्याच्यामध्ये आता अशी ह्याला स्वच्छ धुवून घ्यायची चांगली. ह्याचं पाणी काढून घ्यायचं आणि हिला पुन्हा पाण्यात ठेवायची. हे पहा, आता गॅसवर कढई ठेवली आहे. आता ह्याच्यामध्ये 2 पळ्या तेल घालायचं आपल्याला. थोडंसं जास्तच घालायचं तेल. तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. लसूण आणि हिरवी मिरची मी अशी क्रश केलेली आहे. पहा, हे पहा, अशी क्रश केलेली आहे. थोडीशी कोथिंबीर घातली आहे त्याच्यामध्ये. कमी जास्त तिखट तुम्ही करू शकता. कोणाला तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट घालू शकता. किंवा तुम्हाला जर लाल मिरचीची आवडत असेल तर लसूण बारीक करून त्यात लाल तिखट पण तुम्ही घालू शकता. 2 प्रकारे ही करता येते. आता तेल गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मी कांदा छान असा गुलाबी रंगावर कांदा परतून घ्यायचा आपल्याला. हे एकदम साधे सोपं आहे आणि जुन्या पद्धतीने मी करते सुकटची चटणी. मोठा गॅस करून मोठ्या गॅसवर आपल्याला आता कांदा छान परतून घ्यायचा आहे. हे बघा, आता कांदा लाल होतो आहे. तुम्ही सुकट भिजली आपली. सुकट अशी घोळून घ्यायची, अशी घट्ट पिळून घ्यायची. बाई अशी घोळून घ्यायची. तुम्ही जर पाणी काढल्यानंतर खाली सगळी रेती असते, ती रेती पण पाण्याबरोबर येते. म्हणून तिला अशी घोळून घेऊन काढायची आणि अशी दाबून घ्यायची. हे पहा, आता कांदा आपला लाल झाला आहे. आपण सुकट मी अंदाजे घेतली आहे. सुकट पाव किलोला थोडीशी कमी आहे सुकट. तर त्याला 4 ते 5 कांदे घेतलेत. आता बघा, ह्याच्यामध्ये मी ही जास्त मिरची वाटलेली आहे मी. तर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करा. आणि ह्याच्यात लसूण जर जास्त घातला ना तर आणखीन छान चटणी लागते. तुम्हाला झणझण पाहिजे असेल तर तिखट करा. आता मिरची पण ह्याच्यात परतून घ्यायची आहे. तेलामध्ये जर थोडंसं तेल जास्तच टाकायचं ह्याला. लसूण जास्त टाकला म्हणजे लसणाची चव जास्त छान लागते सुकटमध्ये. आता आपल्याला हे मिरची छान परतून घ्यायची. मोठा गॅस केला आहे. आता मिरची आपली परतली आहे. 1 चमचा हळद टाकूया. बारीक गॅस करायचा. आता ही सुकट घालूया आपण ह्याच्यामध्ये. अगदी थोडा वेळ लागतो सुकटीची चटणी तयार व्हायला. हे पहा, छान हलवून घ्यायचं आपल्याला ह्याच्यामध्ये. आता ही सुकट खारटच असते ना, मग मीठ थोडंसं बघूनच टाकायचं. जास्त मीठ नाही घालायचं ह्याच्यामध्ये. हे पहा, आता हे थोडंसं चवीपुरतं मी थोडंसं मीठ घालणार आहे. आणि थोडंसं पाण्याचा हपका मारायचा ह्याला. पाणी जास्त नाही घालायचं. थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये वाफेमध्ये ह्याला 1-5 मिनिट आपल्याला शिजवतात. हे मिक्सरचं भांडं मी धुवून
ह्याच्यामध्ये असं घालणार आहे हे पहा. आणि थोडीसं आता ह्याच्यावर एक 5 मिनिट आपण झाकण ठेवूया. हे पाहता ही चटणी आपली तयार आहे. ह्याला 5 मिनिट वाफ आणून द्यायची. ह्याला थोडंसं पाण्याचा हापका मारायचा. हे पहा आता ही चटणी एकदम छान झाली. त्याच्यावर आपण कोथिंबीर घालूया. आपली ही सुकटची मिरची एकदम साध्या पद्धतीने तयार केली. पहा आता ही आपण आता काढून घेऊया. हे पहा आता ही सुकटची चटणी मी एकदम साध्या आणि गावरान पद्धतीने केली आहे. तर तुम्ही पण अशी करून पहा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की ही चटणी तुम्हाला कशी वाटली. आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा.